हॅलो अँड वेलकम टू द सिव्हिल टेक. आजपासून आपण हे कळालंच असेल तुम्हाला काय बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याला स्टार्ट करणार आहोत. बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये मेनली 4 युनिट आहेत. कोणते कोणते? एक डीसी सर्किट, दुसरा आहे एसी सर्किट, तिसरा आहे 3 फेज एसी सर्किट आणि चौथा आहे ट्रान्सफॉर्मर. आपण काय करणार, सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक ह्याला जे जे वेटेज आहे ते वेटेज आपण बघून घेणार प्रत्येक युनिटला, आणि मग वेटेज नुसार आपण ठरवणार की बाबा याला फोकस करायचा आहे, याला कमी फोकस करायचा आहे, आणि मग आपण स्टार्ट करणार आहे फर्स्ट युनिटला. ठीक आहे, बघा आता बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, या बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये मेनली 4 युनिट आहेत. किती युनिट आहेत? 4 युनिट. पहिलं आहे डीसी सर्किट. बर, डीसी म्हणजे काय? डायरेक्ट करंट. एसी सर्किट. एसी म्हणजे काय? अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे. 3 फेज एसी सर्किट. 3 फेज एसी सर्किट. ठीक आहे. आणि लास्ट आहे ट्रान्सफॉर्मर. लास्ट काय आहे? ट्रान्सफॉर्मर. आपले जितके काही टेक्निकल सब्जेक्ट आहेत, जसं सिव्हिल झालं, बेसिक मेकॅनिकल झालं, मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, याच्यापैकी हा एक सगळ्यात सोपा आणि मार्क देऊन जाणारा सब्जेक्ट आहे. याला एमपीएससीनी 10 मार्क अलॉट केलेत. किती मार्क अलॉट केलेत? 10 मार्क. आता डीसी सर्किटचं इथं, एसी सर्किटचं इथे, आणि 3 फेजचं इथे, आणि ट्रान्सफॉर्मरचं इथे. हे काय 2017ला किती क्वेश्चन म्हणू शकता किंवा मार्क विचारले ते म्हणू शकता, दोन्ही एकच आहे, कारण 1 मार्काला 1 क्वेश्चन. 2018ला किती मार्काचं आलं होतं आणि 2019ला किती मार्काचं विचारलेलं गेलं होतं. या सगळ्या एक्झाम मध्ये एक तर कॉमन गोष्ट आहे की 10 मार्काच्या वर किंवा 10 मार्काच्या खाली एमपीएससी याला विचारत नाही. हे विचारते तर ती आहे 10 मार्काची. ठीक आहे. आता 10 मार्कामध्ये डीसी सर्किटला किती, एसी सर्किटला किती, आणि 3 फेज एसी सर्किटला किती, ट्रान्सफॉर्मरला किती. तर अकॉर्डिंग टू द अनालिसिस, डीसी सर्किटला 2017 मध्ये 2 मार्काचं विचारलं गेलं होतं, नंतर 18ला 4 आणि 19ला 3. एसी सर्किटला 2017 मध्ये 4 मार्काचं, 18ला 3 मार्काचं, नंतर 2. सिमिलरली 3, 1, 2 आणि 2, 2, 3. बघा, या आकड्यावरनं मला एकच समजतं की 10 मार्क आहेत, 4 युनिट आहेत, प्रत्येकाला 2, 3, 2, 3 मार्क विचारलेले आहेत, बरोबर ना? 4 युनिट आहेत, 10 मार्क आहेत. तर आपण असं याच्यावरनं बघून तर नाही डिसाईड करू शकत की एखादं युनिट फार जबरदस्त आपल्याला फोकस करायचंय आणि एखादं कमी करायचंय. पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगतो, या डीसी सर्किटवर कमीत कमी 2 मार्काचं, जास्तीत जास्त 4 मार्काचं विचारलेलंच आहे. म्हणजे ऍव्हरेज याचं 3 मार्क तर येतच आहे. त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मरला 2 मार्क कमीत कमी आणि 3 मार्क जास्तीत जास्त. इन अन ऍव्हरेज तरी पण मी पकडतो 3 मार्क याला येणारच आहे. म्हणजे जर हे डीसी आणि ट्रान्सफॉर्मर केलं तर अंदाजे 6 मार्क तर आपले फिक्स आहे. आणि कसं आहे माहिती का, एसी आणि 3 फेज एसी हे एकाशी रिलेटेड आहे. हे चॅप्टर खूप मोठे व्हावू नयेत म्हणून मला असं वाटतं की हे सेपरेट केले का काय. कारण एसी मधले जे कन्सेप्ट आहेत ना तेच 3 फेज एसी मध्ये, फक्त इथे याची काय म्हणतात, एसी असेल तर त्याची थोडी ऍडव्हान्स लेवल आहे 3 फेज एसी. आणि या दोघांना मिळून साधारण आपण एक्सपेक्ट करू 4 क्वेश्चन. तर तरी पण आपण बघायचंच म्हणलं तर डीसी सर्किट आणि ट्रान्सफॉर्मर कडे आपण थोडं चांगलं लक्ष देऊ आणि एसी 3 फेज एसी यांचं थोडंसं कमी देऊ असं मी म्हणणार नाही. जसं मी पहिल्यांदा सांगितलं, आपल्याकडे वेळच वेळ आहे. आता मी हा सब्जेक्ट आरामात घेणार आहे, डीप मध्ये घेणार आहे, फोकस्ड घेणार आहे, आणि याच्यातले 10 पैकी 10 मार्क सगळ्यांना मिळालेच पाहिजे असा माझा प्रयत्न असणार आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारून. चलो
आता याच्यामध्ये मला थोडस अजून सांगायचंय. काय सांगायचंय बरं? डीसी सर्किट, एसी सर्किट, 3 फेज एसी सर्किट आणि 4 आहे ट्रान्सफॉर्मर. मित्रांनो, इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की काही काही बुक मध्ये म्हणा किंवा कोणते कोणते क्लासेस म्हणा किंवा काही जे काय असेल तुम्ही जिथून रेफर करता तिथे डायरेक्ट तुम्हाला डीसी सर्किट स्टार्ट करतील किंवा व्हॉट एव्हर इट मे बी. पण मला असं वाटतं की या सगळ्याच्या अगोदर ना तुम्हाला थोडीशी प्री रिक्विजिट पाहिजे, म्हणजे थोडंसं बेसिकचं नॉलेज पाहिजे. त्याच्यामुळे मी इथं 0th चॅप्टर पासून स्टार्ट करणार आहे. बेसिक कन्सेप्ट कुठून स्टार्ट करतोय मी? बेसिक कन्सेप्ट पासून. कारण हे बेसिक्सच तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला डीसी समजेल, एसी समजेल, 3 फेज एसी समजेल, ट्रान्सफॉर्मर समजेल. हे बेसिक म्हणजे काय ते आता आपण स्टार्टच करणार आहे ना. आपण पहिलं युनिट नाही स्टार्ट करणार आज, आपण 0th युनिट म्हणजे बेसिक कन्सेप्ट स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, चला. काय स्टार्ट करतो आपण? बेसिक कन्सेप्ट. बघा आता, बेसिक कन्सेप्ट. आता बेसिक कन्सेप्ट मध्ये सगळ्यात पहिला पार्ट येतो तो ऍटम. काय येतो? बरोबर आहे का हे? नाही, ऍटम म्हणलं मी. काय म्हणलं? ऍटम. ऍटम. ठीक आहे, ऍटम आपल्याला बघायचं आहे. ऍटम काय असतं? सगळ्यात छोटासा पार्टिकल असतो. काय असतं ऍटम? एकदम छोटासा पार्टिकल जो तुमच्या डोळ्यांनी पण दिसणार नाही आणि एकदम तुम्हाला मायक्रोस्कोप खाली बघितल्यावर थोडाफार दिसेल. बर, मी हे सब्जेक्ट स्टार्ट करताना एक तुम्हाला लक्षात राहू द्या, मी हा सब्जेक्ट अशा पद्धतीने शिकवीन की जो सिव्हिल इंजिनियरच्या डोक्यात लगेच गेला पाहिजे. ठीक आहे ना. माझे एक्झाम्पल सिव्हिल इंजिनियर रिलेटेड असतील किंवा मला जे एक्सप्लेन करायचे ते सगळं रिलेटेड टू सिव्हिल इंजिनियर असेल. इथे कुठेही मी दुसऱ्या ब्रांचेसचा नाही विचार केला, कारण आपली इंजिनिअरिंग एक्झाम ही 3 ब्रांचची मिळून होते ना. इलेक्ट्रिकलची जरी असेल, मेकॅनिकलची जरी असेल किंवा सिव्हिलची जरी असेल, सगळे मुलं एकाच एक्झामला बसतात आणि ज्याच्या जेवढ्या जागा आहेत त्याच्यानुसार ते मेन्ससाठी सिलेक्ट होतात. पण मी हा सब्जेक्ट शिकवत असताना हा शिकवणार फक्त सिव्हिल इंजिनियरला लक्षात येण्यासाठी. ओके, सो ऍटम पासून मी स्टार्ट करतो. ऍटम म्हणजे काय? स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द पार्टिकल. एखादा पार्टिकल ना एकदम छोटा, डोळ्यांनी न दिसणारा, एकदम सगळ्यात लहान पार्टिकल जो असेल, म्हणजे त्याच्यापेक्षा अजून लहान करता येणार नाही असा पार्टिकल असेल, तो झाला ऍटम. काय झाला? ऍटम. तर आता या ऍटमला मी ज्यावेळेस झूम करून बघितलं, या ऍटमला मी मस्तपैकी असं झूम करून बघितलं, याच्याकडे बघितलं, तर झूम करून बघितल्यानंतर मला असं स्ट्रक्चर दिसलं. याचं स्ट्रक्चर मला असं दिसलं. हे 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 असं एकच मिनिट. हे असं एक दिसलं मला. आणि थोडंफार आता तुम्हाला वेगळं पण दाखवतो जरा. तुम्हाला काही गडबड नाही ना? एक छान पैकी एक फिगर काढतो मी, म्हणजे तुम्हाला कंप्लीट लक्षात येईल. कोणता पेन? ठीक आहे, आता एक ऍटम जर तुम्ही बघितला मायक्रोस्कोप खाली, तर तुम्हाला सगळ्यात मध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन दिसेल. काय दिसेल? न्यूट्रॉन अँड प्रोटॉन. आणि त्याच्या बाजूला असणार आहेत, ह्या अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स. शक्तिमान बघितलं का तुम्ही? शक्तिमान. ही फिगर थोडीशी चुकली. कशी थोडीशी चुकली?
शक्तिमानला नंतर काढू आपण. हे असं, हे असं, हे असं, आणि याच्यामध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असणार. काय असणार? न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. काय असणार याच्यामध्ये? न्यूट्रॉन अँड प्रोटॉन. मग त्याच्या आजूबाजूला कोण फिरणार? त्याच्या आजूबाजूला असणार इलेक्ट्रॉन. काय असणार? इलेक्ट्रॉन. हे जे रेड कलरचे पार्टिकल दाखवतोय मी, हे असणार इलेक्ट्रॉन. हे असणार इलेक्ट्रॉन. ई ई ई ई ई. आणि इथे मध्ये काय असणार? प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ठीक आहे. मी काहीच नाही चालू केलं बरं. टेन्शन घेऊ नका सर, हे काय फिगर काढली तुम्ही, हे काय आम्हाला कळत नाही. टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही. मी फक्त सांगितलं की एखाद्या स्मॉलेस्ट पार्टला आपण जर उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, आपण मायक्रोस्कोप मध्ये बघितलं, हा स्मॉलेस्ट पार्टिकल असा पार्टिकल असला पाहिजे की त्याला पुन्हा विभाजन नाही करता आलं पाहिजे. म्हणजे एवढ्या बारीक पार्टिकलला तुम्ही बघितलं तर त्या पार्टिकल मध्ये हे असं कॉम्बिनेशन असतं. त्याच्यामध्ये प्रोटॉन असतं, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन असतं. ते कुठं असतं? मध्यभागी असतं, आणि त्याच्या सभोवताली असतं इलेक्ट्रॉन. तर प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन याच्यावर ना चार्ज असतात. याच्यावर चार्ज असतात. प्रोटॉन हा असतो पॉझिटिव्हली चार्ज, P फॉर P. प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्ज. न्यूट्रॉन इज फॉर न्यूट्रल. म्हणजे काय? न्यूट्रॉनवर चार्जच नसतो, म्हणजे ते काय असतं? न्यूट्रल. आणि इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनमुळेच, या फक्त इलेक्ट्रॉनमुळे आज तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करावा लागत असेल. शिव्या द्यायचे याला द्या. बाकी हे प्रोटॉन न्यूट्रॉन काही एवढा भाग नाही करत, म्हणजे करतात, एकदमच काही करत नाही असं नाही, पण याच्या मुवमेंटमुळे आज आपल्याला इलेक्ट्रिसिटी शिकावं लागते. कसं ते सगळं तुम्हाला डीप मध्ये मी सांगणारच आहे. फक्त इलेक्ट्रॉनवर काय? निगेटिव्ह चार्ज. कोणता चार्ज? निगेटिव्ह चार्ज. ओके, चला. आता मी तुम्हाला सगळ्यात छोटा पार्टिकल सांगितलं. तो मायक्रोस्कोप मध्ये बघितल्यावर असं दिसतं. त्याला प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन असे असतात. आणि पॉझिटिव्हली चार्ज कोण असतं, निगेटिव्हली कोण असतं, न्यूट्रल कोण असतं, हे सांगितलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला ज्या ज्या वेळेस ॲटम स्ट्रक्चर आपण बुक मध्ये बघतो ना, तर आपण हे असं बघतो. हे इथे असं, नंतर हे असं, नंतर हे असं, नंतर हे असं. तर हे आपल्या सिम्प्लिफिकेशनसाठी आपण काढतो. म्हणजे काय असतं? इथे सगळ्यात सेंटरला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, आणि नंतर इथे इलेक्ट्रॉन असतात, नंतर इथे इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. मी जसं सांगितलं की इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह चार्ज असतात, म्हणजे इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असेल आणि प्रोटॉनवर काय असेल? पॉझिटिव्ह चार्ज. मला सांगा, सपोज मी हा ॲटम कन्सिडर केला. या ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ही 13 असेल. किती असेल? 13. आणि प्रोटॉनची संख्या ही 13 असेल. काय असेल? 13. तर या ॲटमवर चार्ज कोणता असेल? सांगा, विचार करा. जर इलेक्ट्रॉनची संख्या या ॲटमवर 13 आहे, प्रोटॉनची 13 आहे, तर या ॲटमवर असणारा चार्ज कोणता? सिंपल आहे. इलेक्ट्रॉन 13 म्हणजे -13, प्रोटॉन 13 म्हणजे +13. यांची ऍडिशन करा. काय मिळालं? 0. 0 म्हणजे न्यूट्रल आहे. याच्यावर ना पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावर ना निगेटिव्ह चार्ज. म्हणजे ही केस काय झाली? न्यूट्रल चार्जची केस झाली. कोणती चार्जची केस झाली? न्यूट्रल चार्ज. याच्यावर चार्जच नाही. ओके, दुसरी केस घ्या. हे असं, हे असं, हे असं. ठीक आहे. अजून एक देऊ का? बरं, हे असं. इथे मध्ये काय असतं? प्रोटॉन, न्यूट्रॉन. आता याच्या सर्कलमध्ये काय असतं? इलेक्ट्रॉन. ऑर्बिट म्हणतात त्याला. पहिल्या ऑर्बिटमध्ये कधी लक्षात ठेवायचं? 2 इलेक्ट्रॉन असतात. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम 8 असतात, त्याच्यानंतर 8 असतात. ठीक आहे. हे तुम्हाला सांगतो मी. पहिले माझा हा क्वेश्चन होऊ द्या, मग तुम्हाला प्रत्येक ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन असू शकतात ते तुम्हाला सांगतो. टेन्शन घेऊ नका, मी खूप बेसिक पासून शिकवता. ह्याच्यातला एकही क्वेश्चन तुम्हाला एमपीएससी मध्ये येणार नाही, येऊच शकत नाही, कारण ही खूप छोटी लेवल आहे. आपली 6वी 7वीची लेवल आहे. मला असं वाटतं की आपण शिकतोच आहे, वेळ आहेच आहे आपल्याकडे, तर घेऊ ना, मी इथपासून घेऊ.
आणि मग मोठ्या लेवलवर जाऊ. हेच तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला चार्ज काय कळणार नाही. चार्ज कळाला नाही तर इलेक्ट्रिसिटी कळणार नाही. इलेक्ट्रिसिटी नाही कळणार तर पुढचे पॅरामीटर नाही कळणार. ठीक आहे, चला याच्या सेंटरला काय असणार, प्रोटॉन न्यूट्रॉन. आता मला सांगा, काय सांगता तुम्ही मला, आता तुम्हाला लगेच उत्तर येईल. या ठिकाणी तुमची इलेक्ट्रॉनची संख्या असेल 10 आणि प्रोटॉनची संख्या असेल 13. काय सांगितलं मी, इलेक्ट्रॉनची 10 प्रोटॉनची 13. याच्यावर चार्ज कोणता असेल, याच्यावर चार्ज असेल 13 - 10 = 3. 3 हे कोण आहेत, हे एक्स्ट्राचे प्रोटॉन आहेत. मग प्रोटॉन जर एक्स्ट्राचे असतील तर त्या मॉलिक्यूलवर चार्ज कोणता असेल, इट इज पॉझिटिव्हली चार्ज. इट इज पॉझिटिव्हली चार्ज. चलो आता मग शेवटची केस ती पण घेऊनच टाकू आपण. हा, एखाद्या ठिकाणी सपोज 14 इलेक्ट्रॉन असतील, 10 प्रोटॉन असतील, तर याच्यावर चार्ज कोणता येईल, याच्यावर येईल निगेटिव्ह चार्ज. तीनही केस बघितल्या. आल्यापासून आपण स्मॉलेस्ट पार्टिकल विच कॅन नॉट बी फर्दर डिवायडेड इज कॉल्ड एज अ ॲटम बघितलं. त्याच्या सगळ्यात सेंटरला काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि त्याच्या आजूबाजूला हे इलेक्ट्रॉन असे ऑर्बिट मध्ये असतात. आता आपण सिम्प्लिफिकेशनसाठी पुस्तकात ही फिगर बघतो. ह्या फिगर मध्ये जर 13 इलेक्ट्रॉन 13 प्रोटॉन असतील तर तो काय झाला, न्यूट्रल. सिमिलरली प्रोटॉनची संख्या जास्त असेल इलेक्ट्रॉन पेक्षा, देन इट इज पॉझिटिव्हली चार्ज, अदरवाइज इट इज निगेटिव्हली चार्ज. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज, न्यूट्रॉनवर न्यूट्रल चार्ज आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज. ओके, आता हे तर तुमचं अभ्यासाचा पार्ट नाही, पण एक जनरल तुम्हाला माहिती असावं. या प्रोटॉनच्या बाहेर जी पहिली ऑर्बिट असते ना, या पहिल्या ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम 2च इलेक्ट्रॉन असू शकतात. या प्रोटॉनच्या बाहेर जी पहिली ऑर्बिट असते त्या ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम 2च इलेक्ट्रॉन असू शकतात. ही जी दुसरी ऑर्बिट आहे प्रोटॉनच्या बाहेर, ही पहिली ही दुसरी, या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम 8च इलेक्ट्रॉन असू शकतात. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम 8च इलेक्ट्रॉन असू शकतात. तुम्हाला थोडस सांगू, हे लक्षात ठेवा. 2, 8, 8, 18, 18, 32, 32, अजून भरपूर. हे याच्यासाठी सांगितलं की हे असं असतं. सगळ्यात आत काय असतं, प्रोटॉन, त्याच्या बाहेर 2 इलेक्ट्रॉन असले ओके, त्याच्यानंतर 8 इलेक्ट्रॉन असले ओके, 8 त्याच्या बाहेर असले ओके, जर चौथी ऑर्बिट असेल तर 18 असतील तर ओके. बरं, हे मी कशासाठी सांगतोय, हे 8 माहिती असलं पाहिजे, 18 माहिती असलं पाहिजे, कशासाठी ते आता आपल्याला इथून पुढे बघायचंय. एवढंच लक्षात आलं ना, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, 8, 8, 18, 18, 32, 32, अजून भरपूर पुढे. आपल्याला इतक्या पुढे जायची गरज नाही, इतकं जरी लक्षात ठेवलं खूप झालं. ठीक आहे, चला रब करू. मी हे रब करायचंय, स्क्रीनशॉट मारायचा असेल तर. आता कुठंतरी थोडस मला जे सांगायचंय मी तिथपर्यंत येऊ शकत आहे, कारण आता तुम्ही कॅपेबल झालेले आहात माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. कोणत्या प्रश्नाचं बघा, आता प्रश्न काय विचारतो. एवढं बारीक शिकवलं ना तरच सगळं समजतं. हे बघा, इथे प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इथे बाहेर असणार काय असणार, 2 इलेक्ट्रॉन. किती असणार, 2 इलेक्ट्रॉन. याच्या बाहेर किती इलेक्ट्रॉन आहे, असायला पाहिजे 8 इलेक्ट्रॉन ना, 1 2 3 4. सर 8 असले पाहिजे ना, नाही येत, तिथे नाही येत. म्हणजे जर एखादी ऑर्बिट तिथे असणाऱ्या मॅक्सिमम इलेक्ट्रॉनची संख्या पूर्ण करू शकत नसतील, जर एखादी ऑर्बिट ही या ऑर्बिटमध्ये किती असले पाहिजे होते, 8 असले पाहिजे होते, पण ते नाही येत ना, त्याच्याऐवजी किती आहेत, 4. तर या केसमध्ये काय होते, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. काय होते, मुवमेंट, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन कधी होणार, ज्या वेळेस त्या ऑर्बिटमध्ये जितके असायला पाहिजे तितक्यापेक्षा कमी असेल, तर अशा वेळेस मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन होते. आता या मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन मुळेच आपल्याला आज इलेक्ट्रिसिटी शिकावी लागते.
तर आता हे मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन जी होते, म्हणजे हे इलेक्ट्रॉनला आपण म्हणतो, काय म्हणतो, फ्री इलेक्ट्रॉन. जे इलेक्ट्रॉन मूव्ह करू शकतात ना, जे इलेक्ट्रॉन मूव्ह होऊ शकतात, त्या इलेक्ट्रॉनला आपण म्हणतो फ्री इलेक्ट्रॉन. कळालं ना? चला, इलेक्ट्रॉन मूव्ह होऊ शकतात हे तुम्हाला कळालं, बरोबर ना? का बरं मूव्ह होऊ शकतात? त्या ऑर्बिटमध्ये जी मॅक्सिमम संख्या आहे ती रिचच झाली नाही, म्हणजे हे उरलेले इलेक्ट्रॉन काय झाले, फ्री इलेक्ट्रॉन. मग फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह होऊ शकतात. या आता इकडे, इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज, it is the particle, it is the particle which causes the movement. It is the particle which causes movement and produces electric field. इलेक्ट्रिक फील्ड. काय लिहिलंय सर, हे काही कळालं नाही मला ना. तुम्हाला चार्ज म्हणजे काय, इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय हे सांगायचं होतं. या एका शब्दासाठी जे मी आता याच्या अगोदरचा जितका वेळ दिला तो फक्त या एका शब्दावर रीच होण्यासाठी दिला, या शब्दाचा तुम्हाला महत्व कळण्यासाठी दिला. तर या शब्दाचं महत्व काय आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. इलेक्ट्रिक चार्ज इज डिनोटेड बाय क्यू. तो स्मॉल क्यू नी पण दाखवतात, कॅपिटल क्यू नी पण दाखवतात. ठीक आहे. इलेक्ट्रिक चार्ज और सिंपली चार्ज काही काही ठिकाणी लिहिलेलं असतं. इलेक्ट्रिक चार्ज इज डिनोटेड बाय क्यू, स्मॉल क्यू और कॅपिटल क्यू. हा इलेक्ट्रिक चार्ज कधी तयार होतो, इलेक्ट्रिक चार्ज हा तयार कधी होतो, इलेक्ट्रिक चार्ज हा तेव्हाच तयार होतो ज्या वेळेस इलेक्ट्रॉनची मुवमेंट होते आणि इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. इलेक्ट्रॉनची मुवमेंट होऊन हे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिक फील्ड तयार करतात, त्याला म्हणायचं चार्ज. काय म्हणायचं, चार्ज. व्हॉट इज चार्ज? चार्ज is the particle which causes the electric field due to the movement. काय म्हणलं मी? Charge is the production of electric field due to the movement of electron. Charge is the production of electric field due to the movement of electron. पुन्हा एकदा, charge is the production of electric field due to the movement of electron. इलेक्ट्रॉनची मूवमेंट झाल्यामुळे जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होते त्याला म्हणायचं चार्ज. ठीक आहे. या चार्जला काय म्हणू शकतो आपण, इलेक्ट्रॉनची मूवमेंट झाल्यामुळे चार्ज तयार होतो, बरोबर ना? इलेक्ट्रॉन जास्त मूव्ह झाले जास्त चार्ज, इलेक्ट्रॉन कमी मूव्ह झाले कमी चार्ज. एवढं कळालं ना तुम्हाला? चार्ज हा जास्त कधी असेल, खूप सारे इलेक्ट्रॉन मूव्ह झाले. चार्ज हा कमी कधी असेल, ज्यावेळेस खूप कमी इलेक्ट्रॉन मूव्ह झाले. म्हणजे थोडक्यात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होत आहेत त्याच्यावरनं तुमचा चार्ज ठरेल. हे झाला तुमचा पहिला फॉर्म्युला. काय? चार्ज इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, किती मूव्ह होत आहेत. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा बघा. काय लक्षात ठेवा? लक्षात म्हणजे पाठ करा. इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आणि कुलोम्बची व्हॅल्यू. ठीक आहे. इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू असते 1.6 इंटू 10 to the power 19 कुलोम. 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.6 इंटू 10 to the power 19 कुलोम. Whereas 1 कुलोम इज इक्वल टू, हे घ्या ना याची शेपूट इथे, हे काय 6, मग 6 ला 6 इथे 0.25 इंटू
10⁻18 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, इलेक्ट्रॉनवर चार्ज कसा असतो, निगेटिव्ह. निगेटिव्ह लिहून दिलं. ओके, आता ज्यांना कळत नसेल ना त्यांच्यासाठी मी एक ट्रिक सांगतो. ट्रिक नाही म्हणत, कॉमन सेन्स सांगतो. एक इलेक्ट्रॉन हा किती कुलम असतं? एक इलेक्ट्रॉन म्हणजे किती कुलम? 1.6 इंटू 10⁻19 कुलम. तर मग 1 कुलम काय येणार? या 1.6 ला घ्या ना इथे, 1 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10⁻−19. -19 ला द्या वर पाठवून, ते काय होईल? +19. आणि या 1 डिवायडेड बाय 1.6, तर हा आकडा असा येईल 0.625. ओके, असा आकडा येईल, बरोबर ना? तर मग मी याच्यातलं एक 10 देऊन टाकलं इकडे, ते काय येईल? 6.25 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन्स, बरोबर ना? सो 1 electron is equal to 1.6 into 10⁻−19 coulomb, and 1 coulomb is equal to 6.25 into 10⁻18 इलेक्ट्रॉन. या दोन व्हॅल्यू तुम्हाला लक्षातच ठेवायच्यात. या दोन व्हॅल्यू तुम्हाला लक्षातच ठेवायच्यात. का बरं? बघा, आता तुम्हाला छानपैकी क्वेश्चन आपण डील करू एक. अरे, स्क्रीनशॉट मारायसाठी तुम्हाला वेळच नाही दिला मी. शिट, जाऊ द्या, व्हिडिओ थांबून मारून घेतात. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती झाला, Q इज इक्वल टू एन. 1500 इलेक्ट्रॉन हे एक्झाम मध्ये आलेले बरं, MPSC ला नाही, दुसऱ्या एक्झामला आलेलं एक्झाम्पल मी इथे घेतोय. ठीक आहे, मला आता पर्टिक्युलर एक्झामचे नाव नाही आठवत. बघा कसे क्वेश्चन येतात. 1500 इलेक्ट्रॉन्स causes the charge of. जर 1500 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असतील तर त्याचा चार्ज किती असेल? मला एक माहिती आहे, Q इज इक्वल टू N इंटू E. चला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत? दिले किती आहेत? 1500. आणि इलेक्ट्रॉनची, एका इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय असते? 1.6 इंटू 10⁻−19. आता सांगा मला याचं उत्तर. याचं उत्तर मी एक, आता एक्झाम मध्ये नेहमीसारखंच आपले येऊ आपण आपल्या बेसिक मुद्द्यावर. कॅल्क्युलेटर नाही असं कसं करणार? कॅल्क्युलेटर नाही ना, तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही. हा 0, हा 0, हा आकडा काय होईल? याला 2 दिले ना आपण, तर हा आकडा काय झाला? -17. चलो, -17. 15 आणि 1.6, बरोबर ना? 15 आणि 1.6 याचं काय असतं? करून घ्या. 1685 आणि 160. 0 8 14 गेला 1 2, तर हे येईल 24. काय येईल? हे येईल 24. म्हणजे काय झालं? हे 24 इंटू 10⁻17. आता Q चा आपल्याला युनिट, Q चं युनिट काय असतं? Q चं युनिट असतं, सांगा मला. N ला युनिट आहे का रे? हा तर नंबर आहे, नंबरला कधी युनिट असतं का? नाही. मग इलेक्ट्रॉनचं युनिट काय? इलेक्ट्रॉनचं युनिट काय सांगितलं मी आता? 1.6 इंटू 10⁻−19 कुलम. सो चार्जचं युनिट Q इज इक्वल टू 24 इंटू 10⁻−17 कुलम. सो दिस इज द आन्सर. ठीक आहे, तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला आलेले नाहीत, येण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. स्क्रीनशॉट मारून घ्या. चल, हा, अजून एक क्वेश्चन. इफ अ पार्टिकल having charge Q1, Q2, Q3, Q4, Q5. If a particle is having charge as Q1, Q2, Q3, Q4, Q5, then net charge
ऑन पार्टिकल, नेट चार्ज ऑन पार्टिकल इज किती, असे क्वेश्चन एक्झाम मध्ये येतात. इफ द पार्टिकल इज हॅव्हिंग चार्ज Q1, Q2, Q3, Q4, Q5, then the net charge ला कॅपिटल Q नी दाखवू आपण, is denoted by Q1 plus Q2 plus Q3 plus Q4, जितके काय असतील तिथपर्यंत ऍड करत जायचा. इथे किती आहेत 5, म्हणजे मग मी किती Q5. आता सर तुम्ही म्हणताल सर हे खूप बेसिक झालं, हे काय ऍडिशनच करायची. हे जरी तुम्हाला ऍडिशन वाटत असेल ना, एक्झाम मध्ये आपण चुकतो. कसं चुकतो, एक्झाम मधला क्वेश्चन सांगतो. आता तुम्हाला आज शिकवायचं म्हणून मी पाठच करून आलोय, म्हणजे मला बघायची गरज नाही असं सांगतो. की एक्झाम मध्ये काय आलं होतं, Q1 इज इक्वल टू 1, Q2 इज इक्वल टू 3, Q4 इज इक्वल टू -5, sorry, Q3 is equal to -5, Q4 is equal to -7, Q5 is equal to 2. Then हे असं आलं होता, if the particle is having charges म्हणा, charges as Q1 is equal to this, Coulomb, Q1, Q2, Q3, Q4, Q5, then calculate the total charge on the given बॉडी म्हणा, पार्टिकल म्हणा, मेकॅनिक्स मध्ये फरक आपण बघितलेलाच आहे. बॉडी काय असतं, पार्टिकल काय. सिम्पली तुम्हाला Q1, Q2, Q3, Q4 च्या ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत ते छानपैकी असं कॅपिटल Q करायचं, मनातल्या मनात करायचं आणि करायची याची ऍडिशन. 1 + 3 -5 -7 + 2, बघा बरं किती होते, 3 आणि 1 4, 3 आणि 1 4 आणि 2 6, आणि हे किती झालं -12, म्हणजे -6 कुलोम हा याच्यावर चार्ज आहे. म्हणजे द पार्टिकल ऑर अ बॉडी इज निगेटिव्हली चार्ज. काय म्हणलं मी, द पार्टिकल ऑर अ बॉडी इज निगेटिव्हली चार्ज अँड व्हॉट इज द चार्ज इज -6 कुलोम. सो अशा प्रकारचे क्वेश्चन येण्याचे चान्सेस नाकारता नाही आहेत. जाऊयात पुढे आपण, याचा स्क्रीनशॉट तर मारा. चल, आता मला तुम्ही एक गोष्ट सांगायची. हा, सिम्पली तुम्ही उत्तर द्या, मला ऐकू येऊन जाईल. एक केस आहे एक्सेस इलेक्ट्रॉन आणि एक केस आहे डिफिशियंट इलेक्ट्रॉन. काय आहे, डिफिशियंट इलेक्ट्रॉन. एक केस काय आहे, एक्सेस इलेक्ट्रॉन, एक केस आहे डिफिशियंट इलेक्ट्रॉन. या दोन्ही केस मध्ये चार्जेस काय असतील, एक्झाम मध्ये आलं. इफ द पार्टिकल इज हॅव्हिंग एक्सेस इलेक्ट्रॉन देन द चार्ज ऑन द पार्टिकल इज, नावातच आहे ना रे, जिथं जितके इलेक्ट्रॉन लागतायत त्याच्यापेक्षा जास्त आहेत, बरोबर ना. जर प्रोटॉनला न्यूट्रल करण्याच्या एवढे इलेक्ट्रॉन त्याच्यापेक्षा जास्त असतील तर इथे चार्ज येणार कोणता, देन इट इज निगेटिव्हली चार्ज. इफ द पार्टिकल इज हॅव्हिंग डिफिशियंट इलेक्ट्रॉन, प्रोटॉनला न्यूट्रल करण्यासाठी इलेक्ट्रॉन कमी पडत आहे, तर मग त्या पार्टिकल वर चार्ज कोणता असणार, पॉझिटिव्हली चार्ज. ठीक आहे, पॉझिटिव्हली चार्ज. एक गोष्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट म्हणू आपण त्याला. चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी. चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी. चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी. चला, आता याच्यानंतर आपण नवीन चालू करायला टाइम आहे का आपल्याला. किती झालं, 35 मिनिट झाला ना.
आता नवीन मला ना कॅपॅसिटन्स हा पॉइंट चालू करायचा आहे. कॅपॅसिटन्स हा पॉइंट चालू केला तर त्याला किमान मला लागेल 30 ते 35 मिनिट. ऑलरेडी झालेत 35 मिनिट. सो आपण आज इथे स्टॉप करूयात आणि उद्या पुन्हा कॅपॅसिटन्स पासून चालू करूयात. काय शिकलो रे आपण आज? आपण आल्या आल्या पाहिलं की सगळ्यात लहान जे पार्टिकल असतं त्याला म्हणायचं ऍटम. ऍटमला मस्तच मायक्रोस्कोप मध्ये बघितलं की आपल्याला जो एरियलचा लोगो आहे ना, एरियलचा लोगो, एरियलची ऍडव्हर्टाईज लागल्यावर बघा, किंवा शक्तिमानचं जे सॉन्ग आहे त्याच्या एंडिंगला शक्तिमान जिथं उभा राहतो त्याच्या आजूबाजूला असं बघा असं येतं, तर ते असं फिरताना पण दाखवलंय. शक्तिमानचं सॉन्ग तुम्ही आज बघा, टायटल सॉन्ग एंडिंगला बघा शक्तिमान उभा आहे आणि आजूबाजूला असं असं फिरताना दाखवलंय. सो ते जे फिरणारे पार्टिकल असतात ते असतात इलेक्ट्रॉन, आणि मध्ये शक्तिमान जिथं उभा आहे तो झाला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ठीक आहे, ओके. चला, प्रोटॉन कळालं, इलेक्ट्रॉन कळालं, न्यूट्रॉन कळालं, ऍटम कळालं. सोप्या भाषेत फिगर काढण्यासाठी आपण करतो असं गोल 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 चक्र काढत जातो. त्या चक्राला ऑर्बिट म्हणतात. प्रत्येक ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती असले पाहिजे याची संख्या ठरलेली आहे. जसं पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या 8, तिसऱ्या 8, नेक्स्ट 2, 8, 18, सॉरी 2, 8, 8, 18, 18, 32, 32. ठीक आहे, अशा प्रकारचे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन प्रत्येक ऑर्बिटमध्ये असले पाहिजे. नसले तर त्याला आपण कन्सिडर करतो फ्री इलेक्ट्रॉन. मग फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह होतात. ड्यू टू द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इट प्रोड्युसेस चार्ज, आणि चार्ज तयार झाला की तुम्हाला प्रॉब्लेम तयार झाला. बरोबर ना? इतके इतके इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले, कॅल्क्युलेट द चार्ज. Q इज इक्वल टू N इंटू ई. 1500 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले तर 1500 इंटू ई ची व्हॅल्यू आणि कुलोम्बची व्हॅल्यू. ठीक आहे ना, या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. ई इज इक्वल टू 1.6 इंटू 10 टू द पॉवर 19 कुलम. ठीक आहे, आणि व्हॉट इज कुलम? 1 कुलम इज इक्वल टू 6.25 इंटू 10 टू द पॉवर 18. मायनस नाही बरं इथं, पॉझिटिव्ह 18. 6.25 इंटू 10 टू द पॉवर 18 इलेक्ट्रॉन्स. सो या दोन व्हॅल्यू आपण बघितल्या. नेक्स्ट आपण काय बघितलं की इलेक्ट्रॉन मुळे चार्ज फ्लो होतो, आणि चार्ज ही स्केलर क्वांटिटी आहे. चार्ज स्केलर क्वांटिटी असेल आणि खूप सारे इलेक्ट्रॉन असतील तर तो निगेटिव्हली चार्ज, आणि जर कमी इलेक्ट्रॉन असतील देन तो पॉझिटिव्हली चार्ज ड्यू टू द प्रोटॉन. सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. थँक यू. बाय बाय.